नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याच्या वाटपा संदर्भामध्ये एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कारण की उद्यापासून पीक विम्याचं वाटप होणार आहे। उद्या आहे 15 जानेवारी 2026 आणि उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे। आणि उद्यापासून कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार, त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी किती रुपये पीक विमा भेटणार आणि कोण्या पिकांचा पीक विमा भेटणार या संदर्भामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून यंदाच्या सरसकटच्या पीक विम्याची माहिती तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची पाहायला मिळेल। तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघावाच लागेल। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून यंदाचा सरसकटचा पीक विमा मंजूर झालेला आहे। आणि किमान 34% नुकसान असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 17,500 तरी पीक विमा मिळणार अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। त्याच्यानंतर 15 जानेवारी पासून पीक विमा वाटप होणार असल्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचं वितरण होणार आहे, ज्याच्यामध्ये मराठवाड्यातले 8 जिल्हे आहेत, विदर्भातले 5 जिल्हे, पूर्व विदर्भातले 6 जिल्हे, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि एकूण राज्यातल्या बहुतांश जिल्ह्यामध्ये उद्यापासून पीक विम्याचं वितरण होणार आहे। कारण की पीक विम्याचं यंदाचं जे कॅल्क्युलेशन जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं कॅल्क्युलेशन ऑलरेडी झालेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याचं वाटप होणार आहे। ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्हा असेल, हिंगोली जिल्ह्यातल्या 5 तालुक्यातल्या 30 मंडळामध्ये उद्यापासून सोयाबीन, मूग असेल, उडीद असेल, इतर पिकाचा पीक विमा जमा होणार आहे। परंतु कापूस आणि तूर हे 2 पिकाचा सोडून बाकी सर्व पिकाचा पीक विमा जमा होणार आहे। कारण की या जिल्ह्यांचं जे हंगामी जे काही अंतिम आणेवारीनुसार जे काही नुकसान असतं ते काढलं राहिलं आहे आणि जो डाटा आहे तो या 2 पिकांचा तो जायचा राहिलेला आहे। त्यामुळे इतर पिकांसाठी पीक विम्याचं वाटप होणार आहे। त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर नांदेड जिल्हा आहे, नांदेड जिल्ह्यातील सुद्धा 16 तालुक्यातल्या 93 महसूल मंडळामध्ये सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, खरीपाची ज्वारी असेल या सर्व पिकासाठी या पीक विम्याचं वितरण या जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा पीक विमा उद्यापासून वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, लातूर जिल्हा असेल, लातूर जिल्ह्यातल्या सुद्धा 60 महसूल मंडळामध्ये यंदाचा पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर बीड जिल्हा असेल, बीड जिल्ह्यातल्या सुद्धा 87 महसूल मंडळामध्ये यंदाचा पीक विमा जो सरसकट मंजूर झालेला आहे किमान 17,500 रुपये, तर तो उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। याचबरोबर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे, परंतु धाराशिव जिल्ह्यामध्ये उद्यापासून पीक विम्याचं वाटप होण्याची शक्यता फार कमी आहे। धाराशिव जिल्ह्यातले जे काही नुकसान काढलेलं आहे तर त्यावर विमा कंपनीने आक्षेप घेतलेला आहे। त्यामुळे आता ही याचिका केंद्राकडे गेलेली आहे। आता याचिकेवर निर्णय झाल्यावरच धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या वाटपाचा अपडेट कळेल, परंतु धाराशिवमध्ये उद्यापासून पीक विमा वाटप होण्याची शक्यता फार कमी आहे। यानंतर आपण पाहूया जालना जिल्हा। मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 80 ते 100% पेक्षा जास्त हे नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा उद्यापासून वाटप होण्याची शक्यता आहे। याचबरोबर एकंदरीत जालना जिल्ह्यातल्या 42 मंडळामध्ये हा पीक विमा वाटप होणार आहे। याचबरोबर मित्रांनो, पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्हा। मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची सुद्धा अंतिम आणेवारी मोठ्या प्रमाणामध्ये 50 पैशापेक्षा कमी आली आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 78 पेक्षा जास्त महसुली मंडळामध्ये यंदाचा जो सरसकट पीक विमा मंजूर झालेला आहे तर तो उद्यापासून वाटप होण्याची शक्यता आहे। याचबरोबर आपण पाहतोय परभणी जिल्हा, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 50% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा किमान 22,500 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे उद्यापासून पीक विम्याचं वितरण होण्याची शक्यता आहे। याचबरोबर आपण पाहतोय मित्रांनो, मराठवाड्यातले एकंदरीत 8 जिल्हे, ज्याच्यामध्ये हिंगोली, नांदेड, परभणी असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल, या सगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं याच्यामध्ये 8 जिल्ह्यापैकी धाराशिव जिल्हा सोडून बाकी 7 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं पीक विम्याचं वाटप उद्यापासून होण्याची शक्यता आहे। आता बघूयात अमरावती जिल्हा। अमरावती जिल्हा हा विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा आहे। याचबरोबर वाशिम जिल्हा हा सुद्धा विदर्भातला महत्त्वाचा जिल्हा आहे। याचबरोबर आपण जर पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्हा असेल, बुलढाणा असेल किंवा अकोला जिल्हा असेल, या विदर्भातले 5 जिल्हे महत्त्वाचे, अकोला असेल, अमरावती असेल, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम जिल्हा, या 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उद्यापासून म्हणजे 15 तारखेपासून पीक विम्याचं वाटप होण्याची शक्यता आहे। कारण की या 5ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आणेवारी असेल किंवा जो डाटा आला होता अंतिम आणेवारीचा किंवा जो डाटा या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून गोळा केला होता त्यानुसार पीक विमा या जिल्ह्यामध्ये उद्या वाटप होण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपण पाहतोय
ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा अहिल्यानगर जिल्हा. आता मित्रांनो, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवलेलं आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 80 ते 100% पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्हा, सोलापूर जिल्हा याही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उद्यापासून म्हणजेच 15 तारखेपासून पीक विम्याचं वितरण होण्याची शक्यता आहे. आता अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 90 पेक्षा जास्त मंडळामध्ये उद्यापासून पीक विमा वाटप होणार आहे. याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरसकट पीक विमा उद्या वाटप होण्याची शक्यता आहे. आणि मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या, पूर्व विदर्भातल्या, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातल्या एकूण 34 जिल्ह्यामध्ये उद्यापासून पीक विम्याचं वितरण होण्याची शक्यता आहे. कारण की आपण जर पाहिलं तर अंतिम आणेवारीचा अहवाल असेल किंवा उंबरठा उत्पादनाची माहिती असेल. आता उंबरठा उत्पादनाची माहिती आल्याच्या नंतर 21 दिवसामध्ये पीक विम्याचं वितरण हे विमा कंपनीला वाटप करणं अपेक्षित असतं. आणि 21 दिवसामध्ये पीक विमा वाटप नाही झाला तर याच्यावरती सुद्धा कडक आदेश केंद्राच्या समितीने दिले आहेत. आणि केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सुद्धा या महाराष्ट्रातल्या विमा कंपन्यांना कडक निर्देशित केलेला आहे. जर तुम्ही ही आणेवारी आल्याच्या नंतर किंवा जी उंबरठा उत्पादनाची माहिती आल्यावर 21 दिवसाच्या आतमध्ये जर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा वर्ग नाही केला तर त्यांना, विमा कंपन्यांना 12% व्याजासह शेतकऱ्यांना पीक विमा द्यावा लागेल. अशा सूचना, असे कडक निर्देश केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दिलेले आहे. आपल्या महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी सुद्धा आदेशित केलेला आहे. त्यामुळे विमा कंपन्यांना 21 दिवसामध्ये पीक विमा वाटप अपेक्षित आहे. आता हा जर पीक विमा उद्यापासून वाटप नाही झाला किंवा 21 दिवसामध्ये हा पीक विमा वाटप नाही झालं तर 12% व्याजासह पीक विमा कंपनीला द्यावा लागेल. गेल्या वर्षी सुद्धा असं झालं होतं. त्यामुळे विमा कंपनीला गेल्या वर्षी जवळपास 30 कोटीच्या जवळपास काहीतरी व्याजासकट पीक विमा वाटप करावा लागला होता. त्यामुळे विमा कंपनी सुद्धा यावरती विचार करण्यासारखा आहे. त्यामुळे उद्यापासून पीक विमा वाटप होण्याची शक्यता जास्त आहे. आणि मित्रांनो, अंतिम आणेवारीच्या आधारावर सुद्धा पीक विमा मिळत असतो. कारण की अंतिम आणेवारी ज्या जिल्ह्याची 50 पैशापेक्षा कमी येत असते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालेला असतो. त्यामुळे 31 डिसेंबरपर्यंत किंवा 2, 3 किंवा 5 जानेवारीपर्यंत सर्व जिल्ह्याच्या अंतिम आणेवाऱ्या जाहीर झालेल्या आहेत. आणि बहुतांश जिल्ह्याच्या अंतिम आणेवाऱ्या 50 पैशापेक्षा कमी आल्या आहेत. त्यामुळे ज्या जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा वाटपाचा मार्ग मोकळा झालाय. मोठा आधार त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्याची अंतिम आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आली आहे. परंतु धाराशिव जिल्ह्याच्या उंबरठा उत्पादनाच्या याच्यावर अक्षय विमा कंपनीने घेतलेला आहे. बाकी सर्व जिल्ह्यामध्ये पीक विमा वितरण होण्याची शक्यता आहे. आता सगळ्या जिल्ह्याची आणेवारी जवळपास या विदर्भातल्या सुद्धा अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या सुद्धा जिल्ह्याची आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. अहिल्यानगरची सुद्धा आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. सोलापूरची सुद्धा आणेवारी 50 पैशापेक्षा कमी आहे. मराठवाड्यामध्ये जर पाहायला गेलं तर बीडची आणेवारी, धाराशिवची आणेवारी असेल, याचबरोबर परभणीची आणेवारी असेल, जालना, छत्रपती संभाजीनगरची आणेवारी असेल, हिंगोलीची आणेवारी असेल किंवा नांदेडची आणेवारी असेल, या सर्व जिल्ह्यांच्या आणेवाऱ्या 50 पैशापेक्षा कमी आल्या आहेत. त्यामुळे मोठा आधार शेतकऱ्यांना मिळणार आहे. आता पाहण्यासारखं हे आहे की उद्यापासून पीक विम्याचं वितरण होतंय का? कारण की 21 दिवसाच्या आतमध्ये पीक विम्याचं वितरण होणं अपेक्षित आहे आणि उद्यापासून 15 तारखेपासून पीक विमा वाटप होणं अपेक्षित आहे. आता उद्यापासून जर पीक विमा वाटप सुरू झाला तर नक्कीच आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट घेण्याचा प्रयत्न करूया. परंतु शक्यता आहे उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये किमान 34% नुकसान असलेल्या जिल्ह्यातील आणि जास्तीत जास्त जसं नुकसान आहे तसं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा येईल. परंतु किमान 17,500 रुपये पीक विमा येणार असल्याची माहिती जशी मुख्यमंत्र्यांनी सांगितली त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उद्यापासून पीक विमा येतोय का हे सुद्धा बघण्यासारखं आहे. जर वाटप सुरू झालं तर लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्याचा प्रयत्न केला जाईल. तर मित्रांनो, या माहितीचं मी तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.